सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती शार कमी करा शार जरा कमी करा
Krishna
सुखाचे आगर बाप रघुमार देवी रूप पाहतालो रूप पाहतालो रूप पाहतालो लोचनी पंढरीनाथ भगवान अत्रिनंदना जगज्जीवना अत्रिनंदना जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदना हो जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्मसाकार श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्मसाकार तुझे रूप है गोड किती आहे तुझे नाम अन तुझे रूप है गोड किती आहे दत्ता गोड किती आहे सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे सकल जीवांच्या हृदयांतरी तू पूर्ण भरून राहे तुमचे स्मरण घडावे नाम नित्य गावो निशिदिनी तुमचे स्मरण घडावे नाम नित्य गावो दत्ता नाम नित्य गावो भक्तवत्सला परम उदारा अंत नको पाहू भक्तवत्सला परम उदारा अंत नको पाहू दया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दीन दया घन परम कृपाळू अशी तुमची ख्याती दत्ता अशी तुमची ख्याती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती उत्पत्ती लय स्थिती राखसी विश्वंभर श्रीपती जन्मांचे हे माझ्या पुण्यफळा आले अनंत जन्मांचे हे माझ्या पुण्यफळा आले दत्ता पुण्यफळा आले कृष्णात औदुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले कृष्णात औदुंबर तरुतळी दिव्य चरण पाहिले अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी थार अनन्य भावे शरणागत मी देई त्वत्पदी थार दत्ता देई त्वत्पदी थार श्रीवल्लभ अज्ञदास परिकरिताचा उद्धार श्रीवल्लभ अज्ञदास परिकरिताचा उद्धार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार अत्रिनंदन हो जगज्जीवना तुझा एक आधार श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्मसार श्रीपाद श्री वल्लभ नरहरी सगुण ब्रह्मसार सगुण ब्रह्मसार सगुण ब्रह्मसाकार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सरस्वती स्वामी महाराज की जय. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जगदम्बा माता की जय. महालक्ष्मी माता की. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमः पार्वती पदे हर हर महादेव. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. शरण हनुमंता शरण हनुमंता शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा 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 शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण. अहो शूर आणि वीर अहो शूर आणि वीर स्वामी करी तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा शरण शरण हनुमंता
सरस्वती मतिप्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदाभव सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते शुकासारिते पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती तुम्ही जरा उजवी बाजू पुढे येऊन बसतो तुम्हाला बरं वाटेल होतं काय तुम्ही लांब 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 जाता असं होतं मी कोणालाही खाणार नाही माझं जेवण झालेलं आहे प्युअर व्हेजिटेरियन येताना सगळ्या मागे बसता पुढे यावं सगळ्या पुढे अहो आपला उत्सव आहे गावातला आपणच पुढे येऊन बसायचं शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा अहो शूर आणि वीर स्वामी कार्य तू सादर तुका म्हणे रुद्रांजनीच्या कुमरा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता महारुद्र हनुमान की सगळ्या देवतांमध्ये हनुमंत हे असं एक दैवत आहे आमच्याकडचं की जे 2 in 1 पर्सनॅलिटी आहे म्हणजे ते एकाच वेळेला बुद्धिमत्तां वरिष्ठमही असतं आणि एकाच वेळेला ते शक्तिमत्तां वरिष्ठम सुद्धा असतं बुद्धी आणि शक्तीचा एकत्रित संगम फार विरळ आहे एखाद्याकडे बुद्धी भरपूर असते पण शक्तीचा काही प्रभावच नाही एखाद्याकडे शक्ती भरपूर असते वरचा मजला खाली एखाद्या घरामध्ये जावं आणि बारीक पोरग बघावं घरातलं म्हणजे इकडून वारा आला तर तिकडून उडून जाईल अशी तब्येत बघावी आणि विचारावं पोरग कितवीत आहे म्हणाले 10वीत आहे आता म्हणजे काही लहान नव्हे त्याला विचारावं का हो म्हणाले काय ह्या पोराची तब्येत तुमच्या इकडून वारा आला तर तिकडून उडून जाईल अशी पोराची तब्येत काही खातो का नाही पोरगा तुमचा त्याच्यावर आई बापच सांगतात बुवा त्याच्या तब्येतीवर जाऊ नका का स्कॉलर आहे म्हणाले तो म्हणजे स्कॉलर असलं म्हणजे तब्येतीकडून काडी पैलवान असावं असं काय कुठे नियम आहे आणि दुसऱ्या एखाद्या घरामध्ये जावं आणि तिथे दणदणीत पोरगा बघावा जय बजरंगा होप्पा होईया काय जय बजरंगा होप्पा होईया एखादा बघावा आणि आई बापाला म्हणावं काय मस्त पोरगा हो अगदी मारुती रायवानी पोरगा आहे तुमचा दणदणीत तसे आई बाप कपाळाला आठ्या पाडून सांगतात असेल तर काय झालं मेला दिवसातून 10 वेळा हलतोय अजून 5वी सुद्धा पास होत नाही म्हणजे
असं असायची गरज नाही. आणि हनुमंत हे दैवत समर्थ रामदास स्वामी महाराजांनी मुद्दाम 16व्या शतकामध्ये ज्या वेळेला प्रचार आणि प्रसार सुरू केलाय त्यावेळेला लोकांच्या आणि त्याच्या मागे सर्वात महत्वाचं कारण हेच आहे की तुम्हाला राम कार्य करायचं असेल, भगवंताचं कार्य करायचं असेल, देश धर्म कार्य करायचं असेल तर तुमच्याकडे दोन्हीही पाहिजे. समर्थ समर्थ करावे तरीच समर्थ म्हणावा. हे दोन्ही असल्याशिवाय तुम्हाला भगवंताचं कार्य यथोचितपणे करता येत नाही, जे हनुमंताने करून दाखवलं. आणि म्हणून हनुमंत हे दैवत तुमच्या माझ्या समोर समर्थाने आणून ठेवलं आणि त्याच्याबरोबर राम हे दैवत आणून ठेवलं. हनुमंत हे भगवंताचे उत्तम दास होऊ शकले कारण त्यांचं वर्णनच आहे. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवम मारुततुल्य वेगम. पहिल्यापासून लहानपणापासून अत्यंत खोडकर असणारे आमचे हनुमंतराय, पण नंतर आयुष्यामध्ये एवढं काही थोर कार्य हनुमंताने केलंय की त्याला प्रमाण नाही, एवढी थोर कार्य केलं. पण हनुमंतांचं मोठेपण त्याच्यामध्ये आहे की हनुमंतानी दास कसा असावा याचा एक वस्तुपाठ उभा करून दिला. तुम्हाला भगवंताचं दास व्हायचं असेल तर दास कुणाप्रमाणे होता आलं पाहिजे, हनुमंतरायाप्रमाणे दास होता आलं पाहिजे. हे हनुमंत शिकवतात त्यांच्या चरित्रामध्ये. आपल्या सगळ्यांना याची कल्पना असेल की सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव हनुमंत आहे. पण असं आहे की हनुमंतांची दास्य भक्ती जी आपण पाहतो ती हनुमंतांमध्ये येण्यासाठी आपल्याकडे एक म्हण अशी आहे, आढ्यातच नाही तर पोहऱ्यात कुठून येईल. मुळात ते आढ्यात आहे म्हणून पोहऱ्यात आलंय. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाले बीजाची. आणि मग संत सांगतात ऐशियांचा संग देई नारायण. अंजनी मातांच्या मध्ये ते आहे म्हणून ते होऊ शकलं. कारण अंजनी माताने ज्या वेळेला तपश्चर्या केली आहे, तपश्चर्या अंती मागितलंय की तुमचंच प्रतिरूप माझ्या उदरी वानर होऊन यावं. आणि म्हणून भगवान शंकराने आशुतोष ज्यांना म्हणतात अशा आशुतोषाने स्वतःचा 11वा आतापर्यंतचे नुसते रुद्रावतार आहेत पण 11वा महारुद्र अवतार अंजनीच्या पोटी ठेवला. आणि हनुमंत नावाचा वायुपुत्र येऊन उभा राहिला. आता एक मुद्दा असा येऊ शकतो की यातलं शरण शरण दोनदा घ्यायची गरज काय तुकोबाला? मीटर मध्ये बसवायला घेतलं का? एका शरणाने मीटर मध्ये बसवलं. लक्षात घ्या, संतांना कधी मीटर मध्ये अभंग बसवावे नाही लागले, त्यांच्या मुखातून शब्द निघाले आणि ते मीटर मध्ये बसले. मी काल परवाही सांगितलं. असा हा मीटर मध्ये बसलेला अभंग आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. मग एक शरण कशासाठी आहे तर पहिला शरण ब्रह्मचर्य सोडून ज्या वेळेला प्रपंचामध्ये आम्ही शिरतो आहोत त्यावेळेला ब्रह्मचर्य आणि प्रपंच या दोन्ही मधला दुवा म्हणजे हनुमंत आहे. आणि या प्रपंचातून आधी प्रपंच करावा नेटका. समर्थ आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ मार्ग विवेक. श्रोते हो येते आळस करू नका विवेकी हो. हा जो बंद पडलो. श्रोते हो येथे आळस करू नका. आणि म्हणून हनुमंत नावाचं दैवत समोर आणून उभं केलंय.
हनुमंतांची जडणघडणच अशी झाली महाराज, काय सांगू आपल्याला. लहानपणी जरी खोडकर असले तरी आईनं संस्कार जे केलेत हनुमंतांवरती, तुला दास व्हायचंय ना, मग दास व्हायचं असेल तर तुझ्या मनामध्ये ही गोष्ट पहिली पक्की पाहिजे की जे भगवंताला शक्य आहे ते त्याचा दास म्हणून मला एवढं का होईना शक्य आहे नव्हे, ते मला शक्य झालं पाहिजे. अलीकडे अनेक वेळा अनेक प्रवचनांमधून थोडस असं दुर्दैवाने ऐकायला मिळतं, आप सभी प्रभु के दास हो जाओ, बाकी सब भगवान करेगा, आप कुछ मत करो. म्हणजे इथूनच जर सुरुवात असेल, म्हणजे कर्म शून्यताच जर आणायची असेल, कर्तव्य शून्यताच जर आणायची असेल, तर मग दास होऊन उपयोग काय. खरा भगवंताचा दास तो आहे जो भगवंताचं कार्य करायला उभा राहतो. म्हणून समर्थाने मनाच्या श्लोकांमध्ये श्लोक दिला दासाचं व्याख्या सांगणारा, सदा देव काजी झिजे देह ज्याचा आहे ना, सदा राम नामी वदे नित्य वाचा, स्वधर्मी चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांचे शब्द किती गोड आहे. सदा देव काजी, भक्ती करणं आणि भगवंताचं काज करणं यामध्ये फरक आहे बरं. लोकांना असं वाटत असेल की मी भक्ती करतो म्हणजे मी काज करतो. भक्ती आणि काज वेगळा शब्द आहे. भक्ती आणि काज मधला फरक काय, साधं उदाहरण देतो. आईला बरं नाहीये घरामध्ये, आईला उभं राहवत नाहीये, आईची तब्येत बिघडली आहे. अशा वेळेला आई तुझी तब्येत बिघडली आहे का, मी तुला औषध आणून देतो, ही झाली भक्ती. आणि काज म्हणजे काय, आई तुला बरं नाहीये का, तू बस, मी तुझ्या पायाला औषध लावतो आणि राहिलेली सगळी कामं आता मी माझ्या पद्धतीनं करतो. याला म्हणायचं काज करणं. भक्ती आणि काज मधला फरक कळला का. आणि काज हा शब्द आणखीन एके ठिकाणी येतो बघा. शर्टाला बटणं केली वस्त्राला, पण नुसती बटणं करून काय होतंय का हो. ती काज असल्याशिवाय बटणं अडकवणार कुठं. म्हणून समर्थाने शब्द ठेवला, सदा देव काजी झिजे देह ज्याचा, आणि शब्द ठेवला झिजे देह ज्याचा. तिथे झिजवावंच लागतं हो महाराज, त्याच्याशिवाय होत नाही. स्वतःच्या शरीराला तेवढी तोशीष घ्यावीच लागते, तेव्हा दास्यत्व सिद्ध होतं. दास पण त्याच्याशिवाय सिद्ध नाही होत. भगवंताला जे शक्य आहे ते मला शक्य आहे, आणि हे करताना कुठलाही अभिलाष मनामध्ये न ठेवता हे कार्य करणं हे फार कठीण आहे. मला काहीतरी यातून मिळेल, मला काहीतरी मिळेल, मी दोन्हीवर जोर दिला. मला काहीतरी मिळेल आणि मला काहीतरी तरी मिळेल, अशा भावनेनं कार्य कधीही हनुमंताने केलं नाही. आणि रामायण याचं साक्षी आहे. रामायण याचं साक्षीदार आहे. ज्या वेळेला रामप्रभू वनवासामधून परत आले आहेत त्यावेळेला मोठा सोहळा भरवलाय. रामप्रभू आता सिंहासनाधीश्वर झालेत. शेवटच्या दिवशी आपण चरित्र घेतो ललिताच्या वेळेला. तर त्यामध्ये असं झालं आहे की सगळ्यांना आलेल्या प्रत्येकाला प्रभूंनी त्यांनी जे मागितलं ते प्रत्येकाला दिलंय बरं. हनुमंताकडे लक्षच नाही प्रभूंचं, असं सीतामातांना वाटलं. आणि सीतामाता म्हणाल्या, अहो ऐकलत का, तुम्ही म्हणाले सगळ्यांना दिलं, पण ज्या तुमच्या कार्यामध्ये मोलाचा सिंहाचा वाटा ज्या हनुमंताचा आहे त्याला आपण काहीच नाही दिलं, असं का केलं. ते म्हणाले, अगं असं आहे, त्याचं कार्य एवढं थोर आहे की त्याला काय देऊन उपकृत करावा आणि त्याच्या सगळ्या त्या कार्यामधून मी उतराई व्हावं हेच मला कळत नाहीये. मग ती नवरत्नांची माळ वगैरे घातली गळ्यामध्ये, ती तोडून टाकली वगैरे, हा सगळा प्रसंग तिथे येतोय त्यावेळेला. आणि मग प्रभू त्याच्या मागे लागावेत. हनुमंता काय देऊ तुम्हाला, काय देऊ. अशा वेळेला दासानं म्हणावं का नाही की इतकी वर्ष मी तुमच्या पक्षासाठी राबतोय. काय समजलं.
इतकी वर्ष मी तुमच्या पक्षासाठी राबतोय, दिवस रात्र मी कार्य करता आहे, कार्य करता आहे. किमान या वेळेला तरी मला तिकीट द्या म्हणावं का नाही हनुमंतानी? आणि दिलं असतं की नाही रामप्रभूंनी? उलट रामप्रभूच त्याला त्याच्यासमोर ऑफर ठेवतात वेगवेगळ्या. अरे तू माग ना राजा काहीतरी, काय देऊ तुला? त्या वालीला संपवण्यामध्ये माझ्या बरोबर तू मला मदत केली होती, सुग्रीवाला आपण तिथं बसवलं आहे वालीच्या राज्यामध्ये. त्या सुग्रीवाच्या राज्यातलं काही हवंय का? नको आहे. बर, आपण लंकेवरती रणकंदन करून आलो, लंका आपण जिंकलो आहोत. आता आपल्याच पक्षाचा माणूस लंकेवरती बसलेला आहे, म्हणजे पुन्हा लंकेवरही आपली सत्ता आलेली आहे, त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. त्या लंकेमधलं काही हवंय का? सोन्याची लंका आहे. हनुमंत म्हणता सोन्याची लंका घेऊन मी करू काय? का माझ्या किष्किंधा नगरीमध्ये कौलं सोन्याची आहेत. सोन्याचं मला मोल काय आहे प्रभू रामा? काही मला मोल नाही. आणि मग शेवटची मोठी ऑफर ठेवली, अयोध्येमधलं काही देऊ का? अयोध्येमधलं काही देऊ? आता म्हणावं का नाही एखाद्या 100 एकरचा प्लॉट मला द्या म्हणून, किंवा किमान मला एखादं रस्त्याचं मोठं हायवेचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे द्या म्हणून तरी म्हणावं का नाही हनुमंतानी? त्यांना सांगावं की एखादं रस्त्याचं मोठं कॉन्ट्रॅक्ट मला द्या, म्हणजे वर्षानुवर्ष मी तोच रस्ता करत राहीन. हो, रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट सारखं चरायला कुरण नाही आता सध्या, सरकार कुठलंही येवो, रस्त्यासारखं कुरण नाही दुसरं. पुढचं पाठ मागचं सपाट. पुढचे रस्ते करतायत तोपर्यंत मागचे खड्डे पडतात, मागचे करतायत तोपर्यंत पुढचे खड्डे पडतात. अखंड सगळी जनता खड्ड्यातच आहे घातलेली. पुण्याचा जंगली महाराज रोड ज्या माणसाने केला जवळपास 40 वर्षांपूर्वी, त्याचं नाव आता आठवत नाही, पण त्या माणसानं पुणे म्युन्सिपाल्टीला असा शब्द दिला होता, करार केला होता की मी सांगतो त्याप्रमाणे याप्रमाणे इथं तुम्ही करा, याच्यावर कुठेही खेळा ठोकायचा नाही, उगाचच तुम्ही खड्डे करायचे नाही, खणायचं नाही. आणि असं जर केलं नाही तर मी लिहून देतो की 50 वर्ष रस्त्याला खड्डा नाही पडणार. अजूनही तो करार पुण्या म्युन्सिपाल्टीकडे आहे बरं. आणि अजूनही आपण पुण्यामध्ये मुद्दाम बालगंधर्वाचा जो जंगली महाराज रोड आहे तो जाऊन पहा एकदा. एक खड्डा नाही. आज रस्त्यावरून गाडी जाताना पोटातलं पाणी न हललं म्हणजे काय ते जंगली महाराज रोड वरून कळतं. पण आमची पुणे म्युन्सिपाल्टी म्हणजे दी ग्रेट, परत त्याला कॉन्ट्रॅक्टच दिलं नाही, पुन्हा कॉन्ट्रॅक्टच दिलं नाही त्याला. ते म्हणाले 50 वर्षात जर रस्ते उखडलेच नाही तर आम्ही जगायचं कशाच्या जीवावर? लोकांना खड्ड्यात घातल्याशिवाय जगता येत नाही, हा राजकारण्यांचा पहिला नियम आहे. असो, मला काय कुठल्या राजकारण्यावरती असोडी प्रहार घ्यायचे नाही आहेत, पण कुठेतरी तुम्ही आम्ही माणसांनी त्यांना घेराव घातला पाहिजे की तुम्ही ह्या मूलभूत गरजा आम्हाला देणं हे तुमचं काम आहे. फक्त काय झालंय दुर्दैवाने, आम्हीच त्यांना साहेब 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 करून आम्ही आमच्या डोक्यावर बसवून ठेवलंय. आणि आम्ही हे विसरतोय की साहेब आम्ही आहोत, ते नोकर आहेत. चूक का बरोबर? मग अगदी नगरसेवकापासून, नगराध्यक्षापासून, आमदारापासून, खासदारापासून, मंत्र्यापासून, प्रधानमंत्र्यापासून, राष्ट्रपतीपर्यंत सगळे हे आम्ही नियोजित तिथं बसवलेले आहेत. आणि ते आमचे सोप्या भाषेत नोकर आहेत. ज्या दिवशी भारतामधल्या लोकांना हे कळेल की हे आमचे नोकर आहेत आणि आम्ही मालक आहोत, तेव्हा त्यांनी आमच्यामध्ये मिसळायचं आहे. समर्थांनी हा दंडक ठेवला होता आपल्या काळात. समर्थांच्या चरित्रामध्ये आपल्याला हा उल्लेख मी काढून दाखवीन की ज्या वेळेला समर्थांनी मठाच्या स्थापना सुरुवात केली होती करायला, त्यावेळेला मठपती नेमले होते प्रत्येक मठामध्ये. पण हा मठपती माजू नये, उन्मत्त होऊ नये आणि तो लोकांमध्ये मिसळत राहायला पाहिजे, म्हणून समर्थांनी मेखच अशी मारून ठेवली होती की त्याचं जेवण खाणंच लोकांवर अवलंबून ठेवलं. तू लोकांमध्ये मिसळल्याशिवाय तुला खायलाच मिळणार नाही अशी व्यवस्था समर्थांनी त्यावेळेला करून ठेवली. कारण मठपतीना बोलवा, त्यांना बोलवा नाही, तुम्ही त्याच्याकडे जायचं, तुम्ही त्याच्याकडे जायचं, रामकार्य करायचंय ना, तुम्ही त्याच्याकडे जायचं. अलीकडे कारभार सगळा विरुद्ध आहे सगळा. असो, मला कुणाबद्दलच काही बोलायचं नाही. आमच्या आपळेबा म्हणतात तसं आपण काही ठरवलेलं आहे, बोलायचं काही नाही, ओघात आलं तर सांगायचं, पण बोलायचं काही नाही.
बुवांची आमच्या शपथ येते, बोलायचं काही नाही, ओघाताला तर सांगायचं पण बोलायचं नाही. तुला अयोध्येतलं काही देऊ का? नको. मग लोकसभेचं तिकीट हवंय का? विधानसभेचं तिकीट हवंय? नको. बरं मग काय हवंय तुला? प्रभू मी मागेन ते द्याल. तसं म्हणाल तर आता मागण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं. पण असं आहे की तुम्ही चिरंजीव नाही पण मी चिरंजीव आहे, मला तुम्ही चिरंजीवित्वाचा आशीर्वाद दिलाय ना, सप्त चिरंजीवांपैकी एक. मग उद्या तुमच्या अवतार समाप्तीनंतर मी चिरंजीव राहणार, म्हणजे तुमचा अवतार समाप्त होणार उद्या काही काळानंतर, मी तसाच राहणार आहे. मग तुमच्या अवतार समाप्तीनंतर मी काय करू? मी काय करू? मग काहीतरी तर आम्हाला ॲश्युरन्स पाहिजे ना तुमच्याकडून. LIC योगक्षेमम वाहम्यम काहीतरी पाहिजे ना. मग मी मागेन ते द्याल, देऊया ना. आणि मग आमच्या हनुमंतानी जे मागितलं, काय मागितलं, आमच्या गदी माडगुळकरांनी शब्द ठेवले त्यांच्या मुखात. किती गोड शब्द आहेत. प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांच्या ठाई माझा, या चरणांच्या ठाई माझा निश्चल भाव रहावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज. प्रभो कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामा या चरणापासून कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामा या चरणापासून. जोवरी भूवर राम कथान तोवरी जन्म असावा, एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, एकच वर द्यावा, एकच वर द्यावा. ज्यांचं वर्णन मी मगाशी केलं, जितेंद्रियम, इंद्रियांवरती सुद्धा ज्यांचा विजय आहे, असे हनुमंत रामरायाकडे मागणं करतात. कधी न चढावे चंचल हे मन, श्रीरामा या चरणापासून. जोवरी भूवर राम कथानक तोवरी जन्म असावा. म्हणून आज आपल्याला कल्पना असेल, जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे नीट निरीक्षण करा. रामकथा करणारा जो वक्ता असतो व्यासपीठावरती, त्याच्या बाजूला उजव्या हाताला खाली एक पाठ मांडून त्या पाटावर पूजा केलेली असते. कशासाठी? तर रामकथा ऐकण्यासाठी स्वतः हनुमंत येतात म्हणून रोज त्या पाटावर पूजा आहे हनुमंत आल्याबद्दल. नीट निरीक्षण करा कधी गेलात तर. चढला आणि गदिमाने आणखीन अशी बहार केली आहे त्या पदामध्ये. शेवटचं एक मागणं मागितलं हनुमंताने. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनी फिरेन गगनी. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनी फिरेन गगनी. स्थली स्थली मग यादा साते, रघुकुल दीप दिसावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. दुसरं मला काही नको प्रभू.
आणि असं आहे की भगवंताला सुद्धा तुम्ही काय मागता यावर तुमची पात्रता लक्षात येते बरं. क्या बात. त्याचाच बॅकग्राऊंड चालू ठेवायचा. बारीक. जे माझा दास माझ्याकडे मागतो आहे ते देताना प्रभूला आनंद वाटणं. गोंदवलेकर महाराज कायम खेदानं असं म्हणायचे की म्हणाले मी इथे हिरं माणकं घेऊन बसलोय बाजारामध्ये, पण म्हणाले सगळं दुर्दैवाने सगळं गिराईक हिंग जिऱ्याचंच आहे बाजारातलं. म्हणजे विकायला बसलाय देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, अशी आमची अवस्था आहे. महाराजांची शब्द ब्रह्मवाक्य असते. पण हनुमंतांमध्ये ही जी दास्य भक्ती भरून राहिली आहे महाराज, त्याच्या मागे कारण स्वतः अंजनी मातांचे संस्कार आहेत. एक रामायणामध्ये कथा इतकी सुंदर आली आहे की ज्या वेळेला लंकेवरचं रणकंदन करून आता राम लक्ष्मण जानकी परत निघालेत, पुष्पक विमानामध्ये बसले आहेत. जवळपास 13-14 वर्षानंतर दोघांचं नेत्रोमिलन झालंय. आणि ते नेत्रोमिलन झाल्यानंतर प्रभूंनी तिला म्हणावं, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तू ते लीनते चारुते सीते. हे तुझ्यामुळे गे झाले तुझ साठी नाही केले, मी कलंक माझे धुतले. प्रभूंचे शब्द आहेत. आणि आकाश मार्गाने पुष्पक विमान निघालंय. या पुष्पक विमानामध्ये 3 जण बसले आहेत आणि विमानानं उड्डाण केलं. आकाश मार्गाने विमान निघालंय आणि वाटेमध्ये गप्पा चालू आहेत नवरा बायकोच्या. इतके वर्षानंतर भेटलेत. हा प्रसंग ऐकण्यासारखा आहे बरं, की वाटेमध्ये गप्पा चालू आहेत दोघांच्या. प्रसंग एक राम वर्णन करून सांगतायत तिला कंटाळा येऊ नये म्हणून. आणि वर्णन करता 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 हनुमंतांचा विषय निघाला आणि जानकी माताने विचारलं, हा हनुमंत म्हणजे तोच ना जो लंकेमध्ये तुम्ही तुमची मुद्रिका घेऊन पाठवला होतात? हो हो म्हणाले, तोच हनुमंत. मग हा हनुमंत मला कसा भेटला? मग हनुमंतामुळे मला सुग्रीव कसा भेटला? मग हनुमंताला हाताशी धरून सुग्रीवाचं राज्य आणि सुग्रीवाची पत्नी जी पळवली होती वालीनं, ती वालीला मी कसा संपवला आणि ती पत्नीने राज्य कसं परत घेतलं वगैरे सगळ्याचा इतिवृत्तांत रामप्रभू सांगतायत, हनुमंताचं वर्णन करतायत. आणि अशा वेळेला नेमकं आकाश मार्गाने जाताना खाली बघितलं तर रामप्रभू म्हणाले, जानकी काय योगायोगे बघ, ज्या हनुमंतांबद्दल बोलतोय त्या हनुमंतांची आई अंजनी माता इथंच खाली तपश्चर्येला बसली आहे आणि त्या पर्वतावरून आपण वरून चाललोय. आणि अशा वेळेला रामायणामध्ये इतका सुंदर उल्लेख की जानकी माताने सांगावं, प्रभो ज्या हनुमंतांचं एवढं मोठं कार्य, एवढा मोठा वाटा आपल्या सगळ्या कार्यामध्ये आहे, त्या हनुमंतांच्या मातोश्री जर इथे खाली असतील तर प्रभू आपल्याला त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे. किती मोठं वाक्य आहे ना. का हो म्हटलं, कीर्तनाला का नाही आलात? नाही, आमचा मुलगा कालच पुण्यातून परत आला ना. किती दिवसासाठी आला? नाही, आलाय तसा आता 8 दिवस आहे तो. मग का नाही आलात? नाही, आम्हाला जरा संध्याकाळी आउटिंगला जायचं होतं, मग आम्ही जरा जेवायला बाहेरच गेलो डिनरला. आता आपल्याला त्याला बरोबर घेऊन भगवंताच्या दारामध्ये बसावं, त्याला त्या सत्संगाची सवय लावावी, हे जास्त गरजेचं आहे. 14 वर्षांनी जवळपास भेटलेले, 13-14 वर्षांनी भेटलेले नवरा बायको, विचार करा. जुन्या काळामध्ये फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, ट्विटर नाही, वायफाय नाही, अँड्रॉइड मोबाईल नाहीत, व्हिडिओ कॉल नाहीत, ऑडिओ कॉल नाहीत, स्नॅपचॅट नाही. बुवा तुम्हाला बरंच काय काय माहितीये. बुवा आधुनिक आहे. यातलं काहीही नसताना एकदा रावणानं अपहरण करून नेल्यानंतर थेट 13-14 वर्षानंतर आपल्याला पत्नीला रामचंद्र बघतायत आणि पत्नी रामप्रभूंना बघतीये. मग अशा वेळेला आता आपल्या दोघांची जरा गप्पा महत्वाच्या आहेत ना. असं होतं जरा घरामध्ये वादावादी. आपल्या गप्पा महत्वाच्या आहेत की नाही,
ते मातोश्रींचं नंतर बघू, आधी आपण गप्पा मारू. आज संध्याकाळी जरा आपण थोडंसं रंकाळ्यावर जाऊ, भेलपुरी खाऊ, सकाळी जरा मिसळ वगैरे खाऊ. अशा दोघांच्या गप्पा होतील का नाही? जानकी माता सांगतात, प्रभू अंजनी माता इथं असतील तर आपल्याला त्यांना भेटायचंय, बरं त्यांचं दर्शन घ्यायचंय. विमान खाली उतरवा. आणि रामायण काळामध्ये म्हणजे त्रेतायुगामध्ये आजच्या पेक्षा प्रगत टेक्नॉलॉजी असली पाहिजे, बरं नक्की. कशावर म्हणता बुवा? कुठलंही हेलिपॅड खाली नसताना सुद्धा विमान खाली उतरलं, अपघात न होता. हो, हे महत्वाचं आहे. अपघात न होता उतरलंय विमान खाली. आणि विमान खाली उतरलं, तिघही बाहेर आले आणि अंजनी माता ज्या गुहेमध्ये तपश्चर्येला बसल्या आहेत तिथं आतमध्ये गेलेत. एक प्रकारे तेजाचा प्रभाव आतमध्ये दाटलाय अंजनी मातांच्या भोवती. प्रभाव यावी तसा तेजो वलय निर्माण झाले. साधनेचं ते फळ होतं. आणि हे तिघ जण आल्याचा पायरो मिळाल्याबरोबर अंजनी मातांनी डोळे उघडले आणि तिघांनाही बघितलं, नमस्कार केला. तिघांनी सुद्धा त्यांना नमस्कार केलाय. याच्यामध्ये एक पद्धत एकमेकांबद्दलचा असलेला आदरभाव लक्षात येतो. महाराज, हा प्रसंग फार गोड आहे, नीट आहे का? आणि हा नमस्कार चमत्कार झाल्यानंतर वा, बारीक बॅकग्राऊंड. आणि बोलता 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 सहज अंजनी मातांनी प्रश्न केला, रामा, लंकेचं रणकंदन करून आता परत अयोध्येला जाताना वाटेत इकडं पावलं वाकडं करून कशाला आलात? काय कारण? राम प्रभू अचंब्यात पडले आहेत की कुठलाही सोशल मीडिया नसताना, कुठलंही बातम्यांचं कव्हरेज नसताना, टाटा स्काय, डिश टीव्ही काहीही नसताना आम्ही लंकेवरचं रणकंदन करून आता अयोध्येमध्ये जायला परत निघालो सुद्धा, ही बातमी अंजनी मातांपर्यंत कशी पोचली असेल? कशी पोचली असेल? रामप्रभूंनी प्रश्न केलाय म्हणजे अच्छा, म्हणजे तुम्हाला आम्ही निघाल्याची बातमी पोचली तर पोचली? नवल आहे ती. वडील रामा, नवल काय असायचं का? अरे बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेल्या मुलाची आई आहे मी. काय समजलास? अय्या, काय सांगता? मला माहितच नव्हतं. हे बुद्धिमत्ता वरिष्ठ असलेल्या मुलाच्या आईची उत्तरं नसतात. सगळ्यापासून अनभिज्ञ. आय नो एव्हरीथिंग असं कोण म्हणाल? अंजनी माता. बुवा म्हणाले, आय नो एव्हरीथिंग. तुमचं काय चाललंय सगळं आम्हाला माहिती आहे रामा. इथं कशासाठी येणं केलं तेवढं सांगा. 10:30 वाजलीत, पूर्वरंग आवरायचा आहे. घड्याळी सांगितलं पाहिजे अजून म्हणून. हे होतंय काय माहितीये का? ह्याच्यावर लाईव्ह दाखवल्यामुळे लोक म्हणतात आपल्या घरात तंगड्यापासून बघायला मिळतंय. कशाला इथं या? कोण डोळे पडत बसणार? घरामध्ये आपले डोळे भेटून बघितलं तरी बुवाला कुठं कळणार आहे? इथे म्हणजे डोळे भेटले की बुवा काहीतरी टॉन्ट मारील ह्याची जरा भीती असते. त्यात सगळ्यांना पुढे बोलावून घेतले म्हणजे काय विचारतात? एकदा मला वाटतं ना, हे सगळं रेकॉर्ड करून नंतर दाखवायला पाहिजे, म्हणजे इथे येतील तरी लोक. घरामध्ये आपलं बसून ऐकायला मिळतं तर कशाला इथे येतील? काय गरज आहे? असेल माझा हरी तो देईल केबलवरी. शिरोळच्या बाहेरची ठीक आहे, पण शिरोळ मधली पंचकोशी तिथं माणसं नक्की मंदिरामध्ये येतील ऐकायला. बाहेरची एक वेळ नाही येणार, हरकत नाही. अंजनी माता म्हणतात, कशासाठी इथे आलात? रामप्रभू म्हणाले, पहिली गोष्ट तुमचं दर्शन घ्यायचं होतं, भेट घ्यायची होती. आणि तुमच्या मुलाचं कौतुक तुमच्याकडे करायचं होतं म्हणून आलोय. आता माता भगिनी, हा विचार मनामध्ये घ्या की आपल्या मुलाचं कौतुक प्रत्यक्ष पूर्णावतार प्रभू रामचंद्र करणार आहे आपल्याकडे. त्या आईला केवढा आनंद झाला असेल या गोष्टीचा की राम आपल्या मुलाचं कौतुक आपल्याकडे करणार. केवढा आनंद. आणि अंजनी माता म्हणल्या, माझ्या मुलाचं कौतुक करणार? हो हो, कर कर कर. काय कौतुक करतोस?
आणि मग रामप्रभू बोलू लागलेत, आई अहो तुमचा मुलगा होता ना म्हणून मला केवढं तरी मोठं सगळं वानरदळ मिळालं, 18 पद्म वानरदळ. हो छान. तुमचा मुलगा होता म्हणून मला सुग्रीवासारखा 5वा भाऊ मिळाला. सुग्रीवाला 5वा भाऊ म्हणलाय रामाने, 5वा भाऊ मला मिळाला. तुमचा मुलगा होता म्हणून सुग्रीवाची पळवलेली बायको आणि त्याचं राज्य मी वालीकडून परत घेऊन त्याला मारून सुग्रीवाला देऊ शकलो. तुमचा मुलगा होता म्हणून. तुमचा मुलगा होता म्हणून नळनीळ सारखे सिव्हिल इंजिनियर मला मिळाले. सिव्हिल इंजिनियर म्हणजे कोण? कोण? हे पूल वगैरे बांधतात बघा, काय काय वेळेला उद्घाटनाच्या वेळेला आधी पडलेले असतात ते, पण बांधतात ते सिव्हिल इंजिनियर. मोठमोठी गटार बिटार बांधतात बघा. बरं हे काय रस्ता बांधणाऱ्यांचं मला एक काही कळलेलं नाही. रस्ता बांधताना यांना तो खोदायला लागणार हे तेव्हा लक्षात येत नाही. सगळे रस्ते चांगले करून झाले की महिना साक्षात करतो की आपलं काहीतरी राहिलंय खालचं आतपर्यंत करायचं, की मग खड्डे खणून ठेवणार आणि ते वरती असं घालून ठेवणार वर. बसा बोल, कसला साक्षात्कार नंतर होतो ह्यांना परमेश्वराला माहिती बाबा. आणि तुमचा मुलगा होता म्हणून मला नळनीळ जांबुवंत मिळाले. नळनीळांच्या त्या इंजिनिअरिंगमुळे, त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगमुळे मला एवढा मोठा पूल बांधणं सोपं झालं सागरावरती. बरं, आणि तुमचा मुलगा होता म्हणून मला तिथे जाऊन युद्ध करणं सोपं झालं. त्यापूर्वी मला सीतेचा शोध शक्य झाला. तुमचा मुलगा होता म्हणून. तुमचा मुलगा होता म्हणून मी रावणाला संपवू शकलो. तुमचा मुलगा होता म्हणून मी कुंभकर्णाला मारू शकलो. इतकंच काय, तुमचा मुलगा होता म्हणून माझा लक्ष्मण वाचला. संजीवनी बुटी तो जाऊन घेऊन आला म्हणून तो वाचला. संजीवनी बुटी घेऊन आला माहितीये ना. त्याचंही वर्णन आमच्या समर्थांनी करून ठेवलंय मारुती स्तोत्रामध्ये. आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती. हे महत्वाचं आहे. याला मॅनेजमेंट म्हणतात. तिथं गेल्यानंतर ह्यातलं नक्की कुठलं आणायचं हे न कळल्यामुळे हनुमंताने तो द्रोणागिरीच उतरला पूर्ण. निघाले साहेब, यातलं कुठलं ते काढून घ्या. मग आता काम झालंय का? हो, उचलला परत. आणीला मागुती नेला, हे ते वर्णन आहे मारुती स्तोत्रामधलं. तो आधी आणीला, तुमचं काम झालं, मग पुन्हा उचलला, मागुती नेला. आणि हे सगळं कार्य किती वेळात केलं? आला गेला. म्हणून हनुमंत थोर आहेत. वर्णन काय हीच आम्हाला माहिती नाही आमच्या स्तोत्रांमध्ये. काय दुःखाला शिकवणार आम्ही? आणि तुमच्या मुलामुळे हे झालं, तुमच्या मुलामुळे ते झालं, तुमच्या मुलामुळे असं झालं, तुमच्या मुलामुळे हे ऐकता ऐकता शेवटी अंजनी माताने कानात बोटं घातली आणि एकदाच मोठ्यांदा ओरडली, नको रे नको रामा, माझ्या मुलाची निंदा करू नकोस. निंदा? अहो मी तुमच्या मुलाची निंदा नाही स्तुती करतो. इथे तुमच्या माझ्या मनातली दास्यत्वाची व्याख्या आणि अंजनी मातांच्या मनातली दास्यत्वाची व्याख्या ह्यात फरक पडला. बघा किती फरक पडतो. अंजनी माता म्हणाल्या, रामा तू जे काय मला सगळं सांगतो आहेस ना, यात माझ्या मुलाची स्तुती नाही, यात माझ्या मुलाची निंदाच आहे रामा. का असं म्हणता? आता अंजनी मातांचं उत्तर ऐका. अंजनी माता म्हणतात, रामा जर माझा मुलगा स्वतःला तुझा दास म्हणवतो तर दास असताना मुळात स्वामीला कार्यच का करावं लागतं? हे वादळ शांत इकडचं आज, हे वादळ शांत आहे मागचं. स्वामीच दास म्हणून दास्यत्व पत्करल्यानंतर स्वामीला मुळात कार्यच का करावं लागतं? आणि मग आपल्या मुलाबद्दल त्यांनी अशी काही खात्री व्यक्त केली आहे, रामा अरे माझ्या मुलाला काही कमी समजला असतो का? अरे कसले म्हणाले 16 आणि 18 दिवस युद्ध करत बसता. माझा मुलगा असा बलदंड आहे. माझी दुग्धाची हे प्रौढी, माझा मुलगा जो माझं दुग्ध
प्राशन करून असा बलदंड झाला असेल तर मला विश्वास आहे त्याच्यावर. माझी ये दुग्धाची ये प्रौढी कळी काळाची नरडी फोडी रावण काय ते बापुडी घुंघुरठी जैसा. एखादं भिंतीवर फाटकन चिरट मारावा ना तसा रावणाला संपवला असता माझ्या हनुमंतानं. कसले युद्ध करत बसता, हे मला पसंतच नाही म्हणाली. मग त्याच्यावर आमच्या रामप्रभूंनी एकंदर त्यांचा अवतार बघितला आणि रामप्रभूंनी एकच सांगितलं की तुमचं सगळं बरोबर आहे, फक्त विधीनं तो माझ्या हातानं वध ठेवला होता, बाण मी सोडला, पण हे सगळे बाण सोडण्यासाठी बाकीची जी भूतं माझ्या अंगावर उठली होती ही सगळी भूतं हनुमंतामुळेच बाजूला झालीत, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे तो हनुमंतांचा एक मोठा गुण आहे की दास झाल्यानंतर आपण मागायचं काहीच नाही आणि मागायचं तर असंच मागायचं की ते देताना भगवंताला आनंद वाटला पाहिजे. कार्य करताना कुठेही हे मी कार्य केलं याचा मीपणा दासाच्या मनामध्ये राहता कामा नये. हेच तर तुकोबा मागतात. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा अहो शूर आणि वीर स्वामी कारी तू सादर. शूर आहेत, वीर आहेत, पण आपलं शौर्य आणि आपलं वीरत्व हे स्वामी कार्यामध्ये त्यांनी व्यतीत केलं आहे, हे महत्वाचं आहे. नाही तर एखादा पैलवान, तो पैलवान इतका जबरदस्त होता एका गावामध्ये, बरं का, पैलवान इतका जबरदस्त की ह्याच्या समोर जो येईल तो आडवाच पडायचा, ह्याच्या समोर कोणी टिकायला तयार नाही. गावातला एक जुना पैलवान होता, त्यानं मनाशी इच्छा धरली, बास रे बास म्हणाले, माझ्या मुलीसाठी याच्यासारखा चांगला वर नाही दुसरा. म्हणून त्यानं आपल्या मुलीचं स्थळ त्याच्यासाठी नेऊन ठेवलं की माझ्या मुलीशी लग्न करशील का? तुझ्यासारखा नवरा असेल तर तिच्याकडे कोणी वाकडी नजर करून बघणार नाही अशी मला खात्री वाटते. त्यानं मान्य केलं, दोघांचं लग्न झालं आणि 6 महिन्यानंतरच एका ठिकाणी जात असताना वाटेमध्ये चोरांनी लुटलं, इतकं लुटलं की हिच्या अंगावरचं सगळं सोनं काढून घेतलं. आणि घरी आल्यानंतर सासऱ्यानं जी हजामत केली आहे, बहुधा अधिक मास असावा, धोंड्याचा महिना, पुढल्या वर्षी आहे ना, धोंड्याचा महिना, त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये हा धोंड्या घरी आलेला असताना अशी जी काय हजामत केली बिन पाण्याशिवाय. अरे म्हणाले, तू पैलवान, तुझ्याकडे बघून, तुझ्या ताकदीकडे बघून माझी पोरगी तुला दिली लेका, काय तुझा उपयोग? अरे त्या मातीमध्ये एकेकाला पाणी पाजतोस आणि 4 चोर तुझ्या अंगावर आले, तुला बाजूला करता येईना, काय बाजूला केलंस? त्यानं सांगितलं, माझ्या गुरुजींनी मला सांगितलंय पाकिट मिळाल्याशिवाय कुस्ती खेळायची नाही. आता काय करता? पाकिट मिळाल्याशिवाय कुस्ती खेळायचीच नाही म्हणाले अजिबात. तर अरे महामूर्ख माणसा म्हणाले, ती कुस्ती वेगळी, पण किमान त्या नालायकांची मस्ती तरी जिरवायची. अहो शूर आणि वीर हे फार महत्वाचं आहे हो. शौर्य असणारी माणसं काही कमी आहेत का? वीरता असणारी माणसं कमी आहेत का जगामध्ये? पण नको तिथे आपलं शौर्य लावतात, नको तिथे आपली डोकी लावतात आणि देशाचं चांगलं कार्य करण्यापेक्षा देशाच्या वाईट कार्यामध्ये त्यांची डोकी अधिक जातात. हनुमंतांचं कौतुक ते, अहो शूर आणि वीर स्वामी कार्ये तू सादर. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. वा रे, एक प्रसंग असा मुद्दाम सांगतो की या हनुमंतांसारखंच कार्य ज्यांनी आयुष्यामध्ये केलं होतं, हनुमंतांचाच आदर्श ज्यांनी ठेवला होता, तसं म्हणाल तर जे म्हणून तुमच्या माझ्या या देशाच्या 150 वर्षाच्या गुलामीतून बाजूला करण्यासाठी झटले होते, ते प्रत्येक जण हनुमंतांचेच दास होते, ते हनुमंतांचेच पाईक होते, त्यांचाच आदर्श ठेवून पुढे चालत होते. पण एक प्रसंग मुद्दाम सांगतो की किती एखाद्यामध्ये हनुमंतांचं दास्यत्व भरून राहिलेलं असू शकतं. ज्या वेळेला सावरकरांना, म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती आणि ही काळ्या पाण्याची शिक्षा झालेली असताना
ज्या वेळेला अंदमानला पाठवलंय तर अंदमानला सावरकर म्हणजे तात्याराव, ज्याला विनायक दामोदर सावरकर म्हणतात, असे तात्याराव अंदमानला जायच्या आधी त्यांचे दोन्हीही भाऊ आधीच अंदमानामध्ये आहेत, धाकटा आणि मोठा, बाबाराव सावरकर आणि गणेशपंत सावरकर, दोघंही आत्ता अंदमानात आहेत. सावरकर नंतर गेलेत, पण सावरकरांनी तिथेही जाऊन आपलं कार्य सोडलं नाही. भगवंताचं कार्य करायचं ना, कुठून सुरुवात करायची? जे सगळे कैदी एकत्र आले आहेत, संध्याकाळी 1 तास मिळायचा, सकाळी 1 तास ते संध्याकाळी 1 तास. त्या 1 तासाचा उपयोग काय करायचा? तर सगळ्यांना अंदमान मधल्या त्या वाळूवर बसवायचं आणि बोटाने लिहायला शिकवायचं. वाळूवर काय प्रपंच केला असेल सावरकरांनी. आता हे न कळल्यामुळे काही जण भारतभर फिरतायत दाड्या बिड्या वाढवून. आता त्याला काय करावं? कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर हेच सगळे बोंबलत होते एका बाजूला येऊन, दे दी हमें आजादी बिना खडग बिना ढाल, बापाची पेंड यांच्या. वी हॅव मेड ब्लडलेस रिव्होल्युशन. किती खोटं बोलता, किती खोटं. 100व्या घावाला जरी साखळी तुटली असेल महाराज, आणि 100वा घाव तुमचा असेल तरी मागचे 99 घाव होते म्हणून 100व्या घावाला किंमत आहे. 99 घाव तितक्या जोरात बसलेत तेव्हा 100व्या घावाला साखळी तुटली आहे. 100व्या घावाच्या फक्त टिमक्या मिरवू नका आयुष्यभर. प्रत्येकानं जे एक एक घाव घातलेत, आपल्या आहुत्या दिल्या आहेत, त्यांचं काय करायचं? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं काय करायचं? चापेकर बंधूंचं काय करायचं? मदनलाल धिंगराचं काय करायचं? मदनलाल पहावाचं काय करायचं? किती अशी नावं सांगावीत? तिथे जाण्यापूर्वी दोन्हीही भाऊ अंदमानामध्ये आधीच शिक्षा भोगतायत काळ्या पाण्याची, आणि मग सावरकरांची तिथं येऊन एंट्री आहे. पण सावरकरांचं एकंदर तिथलं वर्तणूक बघता नंतर त्यांची शिक्षा कमी करून अंदमानामधली रत्नागिरी मधल्या कारागृहामध्ये त्यांना आणून ठेवलेलं होतं, आणि नंतर काही दिवस ते नजर कैदेत होते रत्नागिरीत. जिथलं ते माझं मूळ गाव आहे त्या ठिकाणी जसं अंदमानात सगळं ठेवलंय तसं कधी रत्नागिरीत आलात तर रत्नागिरीतल्या जेलमध्ये आजही सावरकरांची खोली ठेवलेली आहे. त्यांच्या सगळ्या वस्तू आजही तिथल्या खोलीत जपून ठेवल्यात रत्नागिरीच्या जेलमध्ये, आणि तुम्हाला ते बघता येतं जाऊन तिथे एंट्री करून. मला मुद्दा हा सांगायचा आहे की सावरकर तिथं असताना सावरकरांची अंदमानामधून सुटका लवकर झाली, पण सावरकरांनी दुसऱ्यांवरती केलेले जे सगळे उपकार होते, ह्या उपकाराची परतफेड करावी असं दादूलाल नावाच्या एका तिथल्या माणसाला वाटलं, की जो कैदी आहे, सगळे सश्रम कारावासासाठी आलेले आहेत, आणि यातला दादूलाल हा जंगल तोडीच्या कामावरती ह्याला पाठवलेला होता. त्यानं विचार मनाशी असा केला की सावरकर इथून जाण्यापूर्वी किमान सावरकरांच्या गळ्यामध्ये आपण एक छोटी फुलांची माळ तरी घालावी, जेणेकरून त्यांचा सत्कार होईल, कारण इंग्रज सरकार तर त्यांचा सत्कार करणार नाही. म्हणून जंगल तोडीवर असणाऱ्या ह्या दादूलालनं येताना अशी एवढी फुलं आणली होती आपल्या कपड्यामधून, पण ती आणेपर्यंत बऱ्यापैकी सुकून गेली. अवघी 7 किंवा 8 फुलं फक्त उपयोगामध्ये आली. दोरा कुठून मिळणार? आपल्याच वस्त्राचा एक दोरा फाडला, त्याच्यामध्ये ती ओवली, आणि जेमतेम सावरकरांच्या डोक्यातून गळ्यापर्यंत ती माळ जाईल एवढीच माळ तयार झाली. पण सावरकरांची सुटका करताना त्यानं तिथून उठून उडी मारली आणि सावरकरांच्या गळ्यात ती माळ घातली. हे केल्यामुळे दादूलालला नंतर प्रचंड मारहाण झाली इंग्रज सरकारकडून, प्रचंड मारहाण. पण त्याला त्याचं काहीच नव्हतं, त्याचं कार्य पूर्ण झालं होतं. आता लोकांनी गणेशपंत सावरकरांना त्रास द्यायला सुरुवात केली. गणेशपंत, तुम्ही तुमच्या भावापासून फारकत घ्या का? अहो, जेव्हा सुटका झाली तेव्हा तुमचा भाऊ असं नाही म्हणाला की माझे 2 भाऊ आधी इथं आहेत, त्यांना आधी सोडा, मी नंतर जाईन. तो नाही म्हणाला असं. तुमच्या भावाला तुमचं मोठेपण मान्य नाही, त्याला स्वतःला मोठं व्हायचंय, म्हणून ह्यांच्या मनामध्ये भरवायला सुरुवात झाली लोकांकडून. आणि त्यावेळेला गणेशपंतांचं उत्तर अशा चांगल्या गोष्टी तेव्हा प्रेसला देत असत. अलीकडे पेपरच असे आहेत की संध्याकाळी ते पेपर शिळे होतात दुपारनंतरच.
लोकांचं मत या नावाखाली कुठलंही मत हल्ली मांडतायत पेपरमध्ये. लोकांचं मत म्हणून लोकमत, ह्यांच्यातच नाही एकमत. लोकांचं मत हे काय म्हणणार आमच्या समोर? बरं, आजचा सकाळचा सकाळ पेपर दुसऱ्याशी सकाळी कुठल्या कामाला वापरावा हेच कळत नाही. इतकी जिथे पेपरची आमच्या क्वालिटी घसरली. पूर्वीच्या काळी असे काही चांगल्या गोष्टी पेपरमध्ये येत असत. त्यातलं गणेशपंत सावरकरांचं वक्तव्य तेव्हा पेपरमध्ये छापून आणलं होतं. गणेशपंतांनी सांगितलं, बाबांनो, असं नका रे लोकांमध्ये तुम्ही भावाभावांमध्ये फूट पाडायला जाऊ नका, असे प्रयत्न करू. का? अरे वेड्यानो, आपण सगळे मिळून एकाच ध्येयाने प्रेरित होत. गणेशपंतांचे शब्द नीट ऐका. दास्यभाव काय मनामध्ये भरला असेल हनुमंतांचा, आदर्श काय असेल की आपण सगळे एका ध्येयानं प्रेरित आहोत. आणि ते ध्येय म्हणजे आपल्याला ही भारत माता स्वतंत्र करायची आणि स्वतंत्र भारत मातेचं आपल्याला मंदिर उभं करायचं आहे ना. हो, मग ह्या सगळ्या तिच्या शृंखला तुटण्यासाठी आणि तिचं मंदिर उभं होण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. आणि हे झाल्यानंतर एक मंदिर उभं राहील. मग त्या मंदिरामध्ये प्रत्येक जण त्याच्या त्याच्या भाग्यानुसार, कोणी खांबांचा दगड होईल, कोणी छपराचा दगड होईल, कोणी बाजूला बसायच्या ठिकाणचा दगड होईल, कोणी तिथल्या देवता उभी करणार त्या चौथऱ्याचा दगड होईल, कोणी प्रत्यक्ष भगवंताच्या त्या देवीच्या मूर्तीचा दगड होईल आणि कोणी पायऱ्यांचा दगड होईल. पण वेड्यानो, पायऱ्यांच्या दगडानं स्वतःला कमी समजायचं असतं का? मी तर म्हणतो उलट पायरीचा दगड अधिक मोठा आहे. का? की बाई ग, तू स्वतःला गाडून घेतलंस म्हणून आम्हाला मंदिरामध्ये यायला मिळत आहे. मंदिराला पायऱ्यात नसते, आम्ही कसे आलो असतो वर? कधी विचार केला ह्या गोष्टीचा? म्हणजे मी तर म्हणतो चौथऱ्यापेक्षा सुद्धा पायरी अधिक पहिली महत्वाची आहे. बाई ग, तू गाडून घेतलंस म्हणून आम्ही इथे येऊ शकतो आहोत. कशाला भावाभावांमध्ये भांडणं लावता? सावरकरांवरती कुठलीही मालिका कुठेही आली नाही, बाकी सगळ्यांवरती मालिका आल्या, पण सावरकरांवरती मालिका आली नाही. याचं कारण एकमेव आहे की TRPच मिळणार नाही हे चॅनलला माहिती आहे. मालिकेला TRP मिळायला हवा असेल तर एकमेकांबद्दलची खतखत पाहिजे ना. स्टार प्रवाहावरच्या मालिका सगळ्या का चालतायत? बरोबर आहे ना? बघता ना? नाही काय खोटं बोलता हो? स्टार प्रवाहावरच्या मालिका, अरे बापरे, काय TRP आहे का नाही म्हणता? काय TRP? पण मी खरं सांगू का, स्टार प्रवाहावरच्या मालिकांमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे. लक्षात आली का सगळ्यांच्या? काय असेल सांगा बरं? सगळ्या मालिकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे त्यातली एकही बाई आपल्या नवऱ्याच्या घरी नांदलेली नाही. प्रत्येक बाई तिथून काहीतरी भांडण काढून, खुसपट काढून आपल्या घरी आलेली आहे. आणि आपल्या घरी आता एवढा उच्छाद मांडलेला आहे की तिची अवस्था न घर का न घाट का अशी अवस्था आहे तिची. बुवा, तुम्हाला बरंच माहिती आहे. तुम्हाला बरंच माहिती आहे. अहो, बुवा झाला तरी त्याला संसार आहे, प्रपंच आहे, घरदार आहे. घरामध्ये गेल्यानंतर हे सहन करावं लागतं सगळं ना. म्हणून मी घराच्या बाहेर असतो तेवढा सुखी असतो जास्त. हे चाललंय ते आपलं बरं चाललंय, तुमचं आपलं चालू द्या घरात. घरोघरी मातीच्या चुली संध्याकाळी 7:30 पासून जी काय सुरुवात होते. नावं सुद्धा सगळी माहिती होतो. नावं पण काय शोधून काढतात. आता त्यांना नावच मिळत नाहीत, त्यामुळे एखाद्या गाण्यामधले 4 शब्द काढतात आणि ते पिक्चर चित्रपटाला आणि किंवा सिरियलला नाव देतात आणि मोकळे होतात. आणि दुर्दैव हे आहे की जी बाई आपल्या सासरी जाऊन नांदली नाही, तिथं तिनं उच्छाद मांडला आणि तिथून परत आली नाही, आता आपल्या माहेरी उच्छाद मांडते. हे आम्ही घरामध्ये चटणी मीठ लावून बघतोय आता. अहो, तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणी या चित्रपटामुळे आणि मालिकांमुळे बुवाला उपास घालायची वेळ येते. काय सांगू आपल्याला? शिरोळबद्दल नाही सांगत, बाहेरचं सांगतो. शिरोळमध्ये वेळेवर डबा येतो, एकदम दुपारचं जेवण वेळेवर आहे. हो, काही ठिकाणी घरामध्ये व्यवस्था असेल. अहो, संध्याकाळी 9चं कीर्तन. मी म्हटलं, अहो वहिनी 7:30-8 वाजायला आले, जेवायला वाढतं का नाही? जेवायला वाढतं का नाही? म्हणाल्या रडायला लागल्या. म्हटलं काय झालं रडायला, काही घडलंय का? म्हणाले हो, त्या अरुंधतीचा म्हणाले घटस्फोट झाला. ती म्हणा नका अरुंधती तिकडं, तिचा घटस्फोट झाला, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे का?
बरं लोकांना सगळं आहे काल्पनिक हे सांगून सुद्धा विश्वास बसत नाही हो. किती खुळा विश्वास लोक ठेवतात त्या मालिकांवरती, एवढे त्याच्यात गढून राहतात. ज्या बाईलासाठी स्वतःची सही नीट करता येत नाहीये ती बाई 300 कोटीची मालक होते नुसती मसाले कुटून होती ना, आठवते ना? मग मला बरंच जुनं आठवत आहे. तरी अजून 4 दिवस सासूचे काढले नाहीत मी. हो 4 दिवस सासूचे ही मालिका म्हणजे मजा होती हो एकदम. त्या सासवेला तिच्या सुना आल्या, सुनाना मुली झाल्या, मुलींचे नवरे आले, त्या मुलींना मुलं झाली, तरी सासू टुमटुमीत. तिचे केस पांढरे होण्यापलीकडे काही झालं नाही अजिबात, त्वचा तुकतुकीत, काय खात होती न कळे. आणि लोक ह्याचा आदर्श ठेवत होते. अर्थात सासूचं नावही भारी होतं, रोहिणी हट्टंगडी हट्टंगडी असं काहीतरी होत. असो, मुद्दा मला हा सांगायचा की हनुमंतांचं दास्यत्व, त्यांचं कार्य असं काही ह्या सगळ्या लोकांमध्ये मुरून राहिलं होतं की मला हे करताना मला जरी स्वतःच्या देहावर उदार व्हावं लागलं तरी सुद्धा मी ते होईन. आणि याच आशयाचा उद्याचा पूर्वरंग आहे. तो काय आहे? तो उद्या रात्री ऐकायला यायचंय. सगळं आत्ता सांगितलं म्हणजे लोक उद्या कशी येणार ऐकायला? हो, म्हणून थोडं उद्या काय दाखवणार, ते मालिकांमध्ये जसं उद्या दाखवतात काय दाखवणार तसं थोडं आज सांगायला लागतं, म्हणजे मग उद्या मालिका चालते. असं आज शंभूराजे या विषयाचा थोडा आपण विषय प्रवेश करू. मला कल्पना आहे सगळेजण पोटभर जेवून आला आहात. आता काय मी काल म्हटलं असं, किती शंभूराजे असो नाही तर शिवाजीराजे असो, कुठलेही राजे असले तरी पोटामध्ये एकदा अन्न गेलं की कुठलाही राजा काही करू शकत नाही, झोप ही येतेच. म्हणून आपली काही लोक ह्याच्यावर बघणं प्रेफर करतात का, आडवं पडून बघता येतं ना. वा वा वा, छान छान, आनंद आनंद. शरण 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 हनुमंता. पूर्वपद्यामध्ये तुकोबांचं वर्णन, हनुमंतांबद्दल केलेलं वर्णन. हनुमंतांसारखं कार्य तुम्हा मला जमावं यासाठी तुकोबा तुम्हा मला जो मार्ग सांगतात तो एकमेव मार्ग. शरण 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 हनुमंता. शरण 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 हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, रामदूता. शरण 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 हनुमंता. मध्यंतरामध्ये थोडं भजन आणि मग चरित्र भागाचा पार्ट 1 आज, पार्ट 2 उद्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा
श्री गुरुदेव दत्त। छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र सुरू करताना यांचं नाव संभाजी ठेवावं आणि शंभू या नावानं त्यांना हाक मारावी, याच्या पाठी काहीतरी इतिहास आहे। शिवाजी राजांचं नाव जेव्हा शिवाजी हे ठेवलंय त्यावेळेला जिजाऊ मातोश्रींच्या मनामध्ये, कारण ही दोन्ही नावं शिवाजी आणि शंभू म्हणजे संभाजी, ही दोन्ही नावं जरी एकाच देवतेची वाटत असली, नावं एका देवतेची आहेत, पण दोन्ही नावं ठेवताना मनामधला विषय वेगळा आहे। शिवाजी राजांचं नाव शिवाजी हे ठेवताना जिजा मातोश्रींच्या मनामध्ये चित्तामध्ये शिवनेरीच्या किल्ल्यावरती असणारी शिवाई नावाची देवी, त्या शिवाईच्या कृपेनं प्राप्त झालेला हा पुत्र, म्हणून याचं नाव ठेवलं शिवाजी। आणि शंभू राजांचं नाव संभाजी ठेवताना तसं म्हणाल तर शिवाजी राजे ह्याला तयार नव्हते की याचं नाव संभाजी ठेवायचं नाही, शंभू नावाने याला हाक मारायची नाही। कारण एकच होतं, त्यांनी आईला स्पष्ट सांगितलं, आई संभाजी हे नाव तितकंसं योग्य नाही का, तर संभाजी या नावाला चांगला इतिहास नाही, त्याला चांगलं भाग्य नाही। याचं कारण संभाजीच नावाची दोन माणसं अशीच घातपातामध्ये मारली गेली होती, एक भोसल्यांकडचा संभाजी आणि एक जिजाऊ मातोश्रींकडचा संभाजी, दोन्ही माणसं अशीच मारली गेली होती। त्यामुळे आई पुन्हा ते नाव ठेवायची चूक आपण का करायची, आपण काहीतरी वेगळं नाव ठेवू। पण जिजा मातोश्री हे त्यावेळेला एक वेगळंच रसायन महाराष्ट्रानं आणि सगळ्या हिंदुस्थाननं बघितलं होतं। जिजाऊ मातोश्रींनी संभाजी हेच नाव पक्क केलं, त्यांनी सांगितलं याचं नाव संभाजी ठेवायचं आणि शंभू नावाने याला हाक मारायची। आणि संभाजी हे नाव ठेवताना शंभू नावाने हाक मारताना मात्र जिजाऊ मातोश्रींच्या मनामध्ये 100% भगवान शंकरांचंच रूप आहे। मी त्यांचा काय म्हणतात त्याला जन्मसाल लक्षात ठेवायचे फारसे त्रास तुम्हाला देणार नाही, ते तुमच्या सहज लक्षात राहील। कसं, एक ट्रिक सांगतो म्हणजे लवकर लक्षात राहील। शिवाजी राजांचं जन्मसाल इसवी सन 1630, शिवाजी राजांच्या वयाच्या बरोबर 27व्या वर्षी त्यांना हा मुलगा झाला। म्हणजे आता हिशोब काय होणार, 30 अधिक 27 इसवी सन 1657। 14 मे तारीख लक्षात राहिली खूप झाली। 14 मे इसवी सन 1657चा जन्म। संभाजी हे नाव पक्क केलं
शंभू या नावानं हाक मारायला सुरुवात केली. पण महाराज, जे दुर्दैव शंभू नावाच्या बाजूला वेढून राहिलं होतं ते किती बालपणापासून शंभूराजांचा पाठलाग करायला लागलाय त्याचं वर्णन आहे का? 2-3 वर्षाचं लेकरू असेल नसेल शंभूराजे आपले. अशा वेळेला 2 मोठ्या आपत्ती चालून आल्या होत्या. एक, अफजल खान स्वराज्यावरती चाल करून आला होता आणि दुसऱ्या बाजूला राजगडावरती यमराज आईवरती चाल करून आला होता. राजगडावरती सईबाई इतक्या अत्यवस्थ झाल्या की आता सई परत दिसेल याची खात्री नव्हती शिवाजीराजांना. पण अशा वेळेला राजाला आधी कर्तव्य असतात आणि मग भावना असतात हे शिवाजीराजांना कळतंय. राजाला आधी भावना नाहीत, आधी कर्तव्य आहेत, मग भावना आहेत. आत्ता या वेळेला मी इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. मला प्रतापगडला गेलं पाहिजे, मला जावळीच्या जंगलामध्ये गेलं पाहिजे, मला अफजल खानाशी 2 हात केले पाहिजेत, मला अफजल खानाला संपवला पाहिजे. कारण जो अफजल खान माझी तुळजाभवानी फोडतो आहे, जो अफजल खान माझा पंढरपूरचा पांडुरंग फोडतो आहे, जो अफजल खान माझ्या हिंदू राष्ट्रावरती चालून आलाय, माझ्या स्वराज्यावर चाल करून आलाय, अशा अफजल खानाला मी आता मातीत नाही मिसळू शकलो तर ह्या मातीचे पांग मी कसे फेडणार आहे? राजांना हे दिसतंय की मला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे. पण मनाचा हळवा कोपरा सईबाईच्या ठिकाणी अडकला होता छत्रपतींचा. सई इतकी अत्यवस्थ हंतरुणावरती आडवी पडली आणि जणू काही सईबाईंना शेवटचे भेटायला छत्रपती गेले. डोळ्यासमोर चित्र आणावं त्यावेळेला काय 16व्या शतकामध्ये घडलं असेल मी सांगायचा प्रयत्न करतोय. आपण त्या काळामध्ये जायचा प्रयत्न तर करा सगळं विसरून. हंतरुणावरती अत्यवस्थ पडलेली सईबाई, त्या सईबाईंच्या इथे छत्रपतींनी जावं, तिच्या हातामध्ये हात घट्ट अडकवावा आणि तिला सांगावं, सई मला तुला सोडून इथून जायची इच्छा नाहीये, पण आता अफजल खानाचं संकट दूर होण्यासाठी मला आता इथून सोडून जाण्याशिवाय पर्याय सुद्धा नाहीये दुसरा. मला गेलं पाहिजे सई, पण तुला अशा अवस्थेमध्ये मी कसा टाकून जाऊ? याच्यावर सईबाईंचं उत्तर आहे, राजे तुम्ही जरूर जा, तुम्ही माझी काळजी करू नका. राजाला आधी कर्तव्य आहेत, मग भावना आहेत. त्याला धर्म पहिला सांभाळला पाहिजे. राजे तुम्ही गेलं पाहिजे आता. पण आता मात्र सईबाईंच्या डोळ्यातून टचकन पाणी यावं आणि अश्रुधारा सुरू व्हाव्यात. राजे आपण जा, आपण नेहमीप्रमाणे विजयी होऊनच याल याची मला 100% खात्री आहे, पूर्ण खात्री आहे की आपण यशस्वी होऊनच याल. आपण अफजल खानाला परास्त नव्हे त्याला संपवूनच आपण विजयी पताका घेऊन याल. पण राजे नेहमीप्रमाणे ओवाळायला मी नसेन, तुम्हाला समोर ओवाळायला मी नसेन. कोणीतरी तुम्हाला ओवाळेल पण मी नसेन. आणि तुम्ही जेव्हा परत याल तेव्हा मी नसेन, म्हणून तुम्हाला आत्ता काही महत्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, ऐकाल? राजाने हात आणखीन घट्ट करावा सईच्या हातातला. सई बोल ना, काय झालं? तिनं सांगावं, राजे मला आपल्या मुलाची काळजी नाही हो. सई काय बोलतेस तू? अगं 2-3 वर्षाचं लेकरू आहे आपलं. ह्या 2-3 वर्षामध्ये जर त्याच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं तर त्या पोरानं कुणाकडे बघावं? सई काय ही लोक असतील महाराज. सईबाईंच्या मुखातून शब्द त्या अत्यवस्थपणामध्ये सुद्धा, राजे मी मुलाबद्दल बोलते पण शंभूबद्दल नाही. मग तुम्ही, मी आणि जाऊ मातोश्रीने आपल्या सगळ्या लोकांनी मिळून निर्माण केलेलं हे स्वराज्य म्हणजे आपलं मूलच नव्हे काय? हे स्वराज्य म्हणजे मूल नव्हे आपलं? ते मूल मला चढतं वाढताना दिसतंय, चंद्रकलेप्रमाणे वाढताना दिसतंय. आता एक संकट अफजल खानाचं आलंय, पण ते अफजल खानाचं संकट दूर झाल्यानंतर हे हिंदवी स्वराज्य आणखीन वाढेल. मला त्याची काळजी नाहीये. आणि शंभूबद्दलच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचंय, तेवढा ऐकता? सई बोल ना. सईबाईंचा आवाज अधिक खोल जायला लागलाय आता,
कारण हळूहळू आता सगळी गात्र आतून आटपत आली की सई कधी प्राण सोडेल. अशा प्रसंगी सईबाई सांगतात, राजे राजे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, उद्या तुम्ही परत याल तेव्हा मी नसेन पण जिजाऊ मातोश्री असतील. उद्या माझ्या मागून आईची माया जिजाऊ मातोश्री त्याला देतील ह्याचीही मला खात्री आहे. मला त्यानं वेगळं सांगायची गरज नाही, पण मला तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं राजे. उद्या आपल्या शंभूकडून जर काही चूक झाली, काही अपराध घडला, तर त्याला बोल लावताना, त्याला शासन करताना, त्याला काही बोलताना ते करण्यापूर्वी एकच विचार करा. काय? एकच विचार करा राजे, तुम्हाला समजा वाईट वाटलं तर तोंड लपवायला आईचा पदर आहे, त्याला तो नाही, एवढं लक्षात ठेवा फक्त. काय सईचे शब्द आहेत महाराज. त्याला वाईट वाटलं तर त्याला लपायला, त्याला जवळ जायला आईची कुशी नाहीये, तुम्हाला ती आहे राजे. आणि राजानी हात धरलेला असताना तिला वचन द्यावं की सई तुझे शब्द आयुष्यभर तंतोतंत पाळीन, काळजी नको करू. आणि जणू काही आपल्या नवऱ्याकडून शेवटचं वचन घेतलं आणि राजगडावरती सईबाईंनी डोळे मिटले. जेमतेम फक्त सईचं अंत्यकर्म राजानी केलंय, जेमतेम अंत्यकर्म केलंय. अंत्यविधी झाला आणि लगेच जे राजे बाहेर पडलेत, अजून सुतक सुद्धा संपलेलं नाही घरामधलं. अशा वेळेला राजे बाहेर पडले, जावळीच्या जंगलामध्ये मला आत्ता गेलं पाहिजे, मला गनिमी काव्यानं त्या नालायकाला बोकडाला, इथं 32 दातांचा बोकड मी जो बोलावलाय ना त्याला फाडला पाहिजे, म्हणून राजे बाहेर पडलेत. आणि राजांना सर्वात मोठं आश्चर्य म्हणण्यापेक्षा वाईट याच गोष्टीचं वाटत होतं की अफजल खाना बरोबर, औरंगजेब बादशाह बरोबर त्याची माणसं असली ह्यात काही नवल नाही हो. तुमच्या माझ्या घरातली तुमची आमचीच माणसं त्यांच्या बरोबर जातात आणि त्यांच्या वतीनं आपल्यावर चाल करून येतात. आणि असाच एक सरदार, त्याचं नाव आहे दिलेर खान, हा पठाण स्वराज्यावरती चाल करून येतो आहे हे कळल्याबरोबर राजांना आणखीन एक बातमी लागली आहे की त्याच्याबरोबर मुद्दाम औरंगजेब बादशाहनं कुणाला पाठवलंय, तर त्यांनी मिर्झा राजे जयसिंगांना पाठवलंय. मिर्झा राजे जयसिंग हिंदू आहे, दिलेर खान पठाण आहे. राजांच्या मनामधली खतखत हीच होती, हो मी बाहेरच्या शत्रूशी कसाही लढू शकतो, पण माझ्याच धर्मामधले जे शत्रू आहेत मी त्यांच्याशी कसा लढू. माझ्या धर्माला, माझ्या स्वराज्याला, माझ्या राष्ट्राला शत्रूपासून धोका खूप कमी आहे, माझ्याच माणसांमुळे धोका अधिक आहे. म्हणून शेवटपर्यंत राजे म्हणत राहिले हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. अखंड राजे म्हणत राहिले. शेवटी जाताना सुद्धा जे कार्य अर्धवट राहिलं होतं की काशीचा विश्वनाथ मोकळा करा, काशीचा विश्वनाथ आत्ता कुठं तो मोकळा होईल लागलाय, पण अजूनही आपलेच नालायक त्याच्यामध्ये आडकाठ्या घालतायत. यासारखं दुर्दैव नाही दुसरं. आणि राजांना वाईट त्याचंच वाटत होतं की राजे म्हणायचे की हे त्यांची चाकरी करतायत, ज्यांना हे स्वामी समजतायत, पण ते वैयक्तिक त्यांचे स्वामी नाहीत. मग स्वामीचा शिकवा, अर्थ भक्तीच्या आधी शिशूला, भक्ती करण्याआधी स्वामी कोणाला म्हणायचं हे त्यांना शिकवा. आणि जयसिंग, मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाची स्वारी महाराष्ट्रामध्ये येते कळल्या म्हटल्याबरोबर जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार, मोगलशाहीला ज्यांच्या समशेरीचा आधार, पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार, पातले दक्षिणे माझी घेऊन सेना संभार, कोंडाणा जयसिंग खेरी खान तो पुरंदर खेरी,
जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार, जयसिंग दिलेरी खान दिल्लीचे मनसबदार. मिर्झा राजा जयसिंगांच्या बरोबर दिलेर खान पठाणाला हाताशी दिला आणि काही हजारांची फौज पाठवली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि मिर्झा राजांनी ज्या वेळेला छत्रपतींना भेटायची इच्छा व्यक्त केली आहे, छत्रपतींनी भेट घेतली आहे. पण या भेटीमध्ये मिर्झा राजा जयसिंगांनी एकच सांगितलंय, राजे हे सगळं आत्ताच आलेलं बालंटचं हिंदवी स्वराज्यावरचं तुम्हाला थांबवायचं असेल तर पर्याय दोनच आहेत. पहिला पर्याय, तुम्हाला औरंगजेबाशी तह करावा लागेल. या तहामध्ये तुमच्याकडे असणारे जवळपास 75% किल्ले त्याला देऊन टाकावे लागतील. आणि दोन, तुम्हाला औरंगजेब बादशाहचं मनसबदार व्हावं लागेल. आणि बाणेदारपणाने छत्रपतीने सांगितलंय, मी मनसबदार होणार नाही. मिर्झा राजांचं उत्तर आहे की तुम्ही मनसबदार होणार नसाल तर राजे तह होणार नाही, मग हाराकारी होईल, मारामारी होईल आणि त्याच्यामध्ये फक्त सर्वनाश पत्करावा लागेल. काय मान्य आहे? काय मान्य आहे? मिर्झा राजा जयसिंगांनी अजून एक प्याद हलवून दाखवलं होतं बुद्धिबळाच्या पटावरचं. बघा राजे, बुद्धिबळ आहे. तुम्ही जर मनसबदार होणार नसाल, नीट ऐका, तुम्ही जर मनसबदार होणार नसाल, मधल्या काळामध्ये बरीच वर्ष लोटलीत बरं. तुम्ही मनसबदार होणार नसाल तर तुमचा 8 वर्षाचा जो मुलगा आहे छत्रपती संभाजी महाराज, या शंभूच्या नावानं मनसबदारी द्यावी असं मी औरंगजेब बादशाहला सांगू शकतो. काय करायचं? आणि या गोष्टीला नाईलाजानं का होईना छत्रपतींनी होकार दिला की मान्य आहे. आणि वयाच्या 8व्या वर्षी औरंगजेब बादशाहची मनसबदारी आली 5000ची. हे कुठले 5000 सांगतोय मी? 16व्या शतकामधले 5000 सांगतोय. आता तेव्हाचे 5000 म्हणजे आत्ताचे किती होतील ते घरी जाऊन रात्री झोपता झोपता चेक करा. 5000 मनसबदारी आली. पण दिलेर खानानं असा मुद्दा उकरून काढला, राजे तुम्ही तहामध्ये आम्हाला सांगितलं की अमुक अमुक किल्ले तुम्हाला दिले, पण तुम्ही किल्ले दिले असं म्हणता हे कितीही मान्य असेल तरी सुद्धा तुमचे किल्ले प्रत्यक्षात आमच्याकडे आलेले नाहीत. उद्या समजा असं झालं की तुमच्या सही शिक्क्याचं पत्र घेऊन आमच्या सेना समजा तुमच्या किल्ल्यावर गेल्या, तिथल्या किल्लेदारांना तुमचं पत्र दाखवलं, तुमचा शिक्का त्याच्यावरती त्यानं बघितला, त्यानं किल्ला खाली करून आमच्या ताब्यात दिला, ठीक आहे. पण बाणेदारपणासाठी एखाद्या किल्लेदाराने समजा तलवारी काढल्या, समशेरी काढल्या तर आम्हाला धोका नको आहे, आम्हाला रिस्क नको आहे. मग याच्यावर पर्याय एकच, तुमचे सगळेच्या सगळे किल्ले आमच्या ताब्यात येईपर्यंत औरंगजेब बादशाहचा 5000 मनसबदार असणारा तुमचा मुलगा शंभू राजा हा आमच्याकडे ओलीस राहील. मी कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय ते? ओलीस या शब्दाचा अर्थ इतका भयानक आहे महाराज की उद्या समजा बाणेदारपणासाठी एकाने जरी तलवार काढली तरी राजे तो किल्लेदार तर मारला जाईलच, पण त्याच्या आधी तुमचं 8 वर्षाचं पोर जे आमच्या ताब्यात आहे ना ते पहिलं मारलं जाईल. ते पोर पहिलं मारलं जाईल राजे. सगळ्या बाजून छत्रपतींना असं बांधून घेतलं दिलेर खान पठाणाने. राजांनी मान्यता दिली या गोष्टीला. विचार करा, आपलं 8 वर्षाचं काळीज आपलं पोर त्या लांडग्यांच्या सगळ्या तावडीमध्ये पाठवायचे 8व्या वर्षी कोवळं पोर. काय छत्रपतींच्या हृदयाची अवस्था झाली असेल, पण तरी सुद्धा छत्रपतींनी त्याला पाठवायला तयारी दाखवली होती. म्हणून छत्रपती म्हणतात त्यांना महाराज. आता उद्या जायला निघायचं म्हणून आदल्या दिवशी छत्रपती शंभूराजांना घेऊन बसलेत आणि एकच सांगतायत, शंभू उद्या तिथं गेल्यानंतर, नीट आहे का, उद्या तिथे गेल्यानंतर मला आजीच्या पदराशिवाय झोप येत नाही, मला आजी
झोप येत नाही असं तिथं म्हणायचं नाही. तिथंही तुला काही मिळणार नाही आजी वगैरे. तिथे जसं मिळेल तसं झोपावं लागेल. आणि छत्रपतींनी फक्त एकच सांगितलं, शंभू तिथं गेल्यानंतर काहीही बोलायचं नाही. तुला बोलायची वेळ आली तर तुझ्या बरोबर आपली माणसं असतील ती बोलतील, तू फक्त तिथं बसायचंय जाऊन. आणि आणखीन एक कानमंत्र दिला, शंभू तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा मिर्झा आजोबांना नमस्कार करायचा. एवढं त्या पोरानं बरोबर लक्षात ठेवलं. मिर्झा आजोबांना नमस्कार करायचा एवढं लक्षात ठेवलं. दुसऱ्या दिवशी स्वारी उठली आणि मस्तपैकी शंभूराजे छानपैकी तयार झाले. आणि मेण्यामध्ये बसले. मेणा आला आणि वर्णन आहे की हा सिंहाचा छावा बघण्यासाठी दिलेर खानाची अख्खी छावणी उभी राहिली होती. सिंहाचा छावा कसा दिसतो बघायला. काय शंभूराज आमचा दिसत असेल महाराज. मेण्यातून पालखीतून खाली उतरले शंभूराजे आणि टुन 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 उड्या मारत निघाले. तो छावा बघताना प्रत्येकाने म्हणावं, हाय 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 हाय, ह्याला म्हणतात सिंहाचा छावा. आणि बरोबर गेला 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 शंभूराजे मिर्झा राजे जयसिंगांच्या पर्यंत आले. आणि मिर्झा राजा जयसिंगांच्या समोर जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि सगळ्या छावणीच्या देखत मोठ्यांदा म्हणाले, नमस्कार करतो हा आजोबा, नमस्कार करतो हा आजोबा. सगळी छावणी म्हटली, बहुतेक पहिल्या दिवशी झापड खाते पोरग. का? तिथला उसूल असा आहे, नमस्कार नाही, मुजरा करायचा आहे. मिर्झा राजे पटकन म्हणालेच, शंभू दरबारामध्ये आल्यानंतर नमस्कार नाही, मुजरा करतात. अहो ते पोर सुद्धा काय साधं आहे काय शंभूराजे. म्हणजे शंभूराजांनी पटकन उत्तर दिलंय, आमच्याकडे मोठ्या माणसांना नमस्कार करतात, विषय संपला. आता मिर्झा आजोबांना पण आजोबा म्हटल्यामुळे असे पांढरे कल्ले मस्त थरथरले. त्याला उचलला, कडेवर घेतला आणि सगळ्या छावणीच्या देखत आतमध्ये चालत गेलेत. आता कोण त्यांचं वाकडं करील? आता शंभूराजांचं वाकडं करायचं तर शमशेर दोघांवर चालवायला लागेल. मिर्झा राजा तरी दिलेर खान म्हणलाच, हे भोसले म्हणाले राजकारण करण्यात पटाईत. त्यानं पहिल्या भेटीत मिर्झाचा आजोबाच करून टाकला. आता घावच घालता येत नाही. याला म्हणतात राजकारण. राजकारण कसं करून दाखवावं, छत्रपतींकडून शिकावं महाराज. आणि आतमध्ये गेल्यानंतर तरी दिलेर खान तिथं खुसपट काढायला होताच ना लेखाचा. काय शंभूराजे कसा वाटतंय? काय वाटायचंय? छान वाटतंय. 8 वर्षाच्या मुलाचा सेन्स ऑफ ह्युमर किती जबरदस्त आहे तो बघा. अलीकडच्या भाषेत सांगायचं तर सेन्स ऑफ ह्युमर काय आहे शंभूराजांचा त्या काळातला. दिलेर खानाने प्रश्न केला, काय शंभूराजे, अरे आम्ही तुमचे सगळे किल्ले घेऊन टाकले, आता कसं वाटतंय? काय वाटायचंय? अरे म्हणजे ते सगळे आम्ही घेऊन टाकले, आता तुम्हाला राहिले नाहीत, आमचे झाले, आता कसं वाटतंय? आणि 8 वर्षाच्या शंभूराजांनी त्यावेळेला दिलेर खानाला विचारलेला प्रश्न आहे. त्या प्रश्नानं दिलेर खानाच्या पायाखालची जमीन सरपली आणि डोक्याला मुंग्या यायची वेळ आली. शंभूराजांनी प्रश्न विचारा, दिलेर खान काका काका, मगाशी मिर्झा आजोबा, आता दिलेर खान काका. काय राजकारण चाललंय पोराचं. भोसले राजकारण करण्यात पटाईत तो म्हणतोच आहे. तरी दिलेर खान काका, तुम्ही हे सगळे किल्ले घेतले? हो हो घेतले. सगळे किल्ले घेतले? हो घेतले. म्हणजे हे सगळे किल्ले घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार? सगळे किल्ले घेऊन तुम्ही दिल्लीला जाणार? आणि दिलेर खानाच्या हे लक्षात आलं की पोरग बोलतंय ते बरोबर आहे. उद्या आपण दिल्ली पॅकेज बरोबर दिल्लीला परत जायचंय. किल्ले आणि ही भूतावळ सगळी इथंच आहे. बरं भुयारचे रस्ते आपल्याला कुठं माहिती आहेत? आपल्या काकालाही माहिती आहेत, ते फक्त त्यांनाच माहिती आहेत. अशा वेळेला काय करायचं? दिलेर खानाकडे उत्तर नाही हो महाराज. सगळे किल्ले मिळेपर्यंत शंभूराजे अनेक दिवस दिलेर खानाच्या छावणीमध्ये मिर्झा राजा जयसिंगांच्या बरोबर ओलीस राहिलेत. हो
काय पोरावरती आपल्या विश्वास असेल छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि अशामध्येच मिर्झा राजा जयसिंगानी एक प्रस्ताव मांडलाय छत्रपतींकडे की छत्रपती, एक नामी संधी आहे, घेणार का? छत्रपती म्हणले घेऊ, पण आज 11:30 झालेत. टुडे इज नॉट पॉसिबल. वी विल थिंक टुमारो. असं शिवाजीराज, असं कैलास खरे म्हणाले. 11:30 म्हणाले झालेत, आत्ता काय मी संधी घेऊ शकत नाही, कारण लोकांना आता झोपायची संधी दिली पाहिजे. त्यातून जरा कालपासून गारठा वाढल्यामुळे जरा झोप अधिक येते. एक म्हणाले नामी संधी आहे. काय संधी काय तेवढी सांगतो, बाकीचं उद्या बोलू. काय छत्रपती त्यावर म्हणाले? ते म्हणाले संधी अशी आहे की त्या म्हातारड्याचा, म्हणाले म्हणजे कोणाचा, औरंगजेबाचा वाढदिवस होणार आहे 50वा. कुठं? आग्र्याला. कधी होणार आहे? तर म्हणाले 11 मे तारीख मुकर्रर झाली आहे. अच्छा, छान. शिवाजीराजे म्हणले 11 मे म्हणजे फक्त 12 व 13 शिल्लक आहे मध्ये, कारण 14 मेला शंभूराजांचा वाढदिवस आहे. मध्ये फक्त 12 व 13 शिल्लक आहे औरंगजेबाचं. आणि मिर्झा राजांनी एकच सांगावं, राजे वाढदिवस असल्यामुळे आग्र्याला खूप मोठा महाल भरणारे, दरबार भरणारे, आणि त्यावेळेला प्रत्येकाला तिथं प्रवेश आहे. मी तुमची तिथे वर्णी लावू शकतो. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर VIP पासवर तुम्हाला मी तिथे जाऊन उभा करू शकतो. जाणार का? आता ही संधी जर तुम्ही घेतलीत तर या संधीमुळे कदाचित औरंगजेब बादशाह आत्ता, हे बघा राजे, आता कितीही नाही म्हणलं तरी भारतामधलं सर्वात मोठं सत्ता केंद्र कोण असेल तर आता औरंगजेब बादशाह आहे. आणि आत्ता स्वराज्यासाठी, दक्षिणेसाठी काहीतरी मागून घेणं, दक्षिण प्रांतासाठी, हे आत्ता तुम्हाला शक्य आहे. आत्ता जर तुम्ही आग्र्याला जाऊ शकलात तर राजे बऱ्याच गोष्टी तुमच्या पदरात पडू शकतात. आपण जाणार का? राजे म्हणले 11:30 झाले, उद्या सांगीन, उद्या सांगीन. मग राजांनी उद्या काय सांगितलं, मग पुढे प्रसंग काय घडला, उद्याच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायचंय. उद्या पूर्ण झालं तर ठीक, नाही तर काय सोमवार आपल्याला आहेच. कारण असंही एवढं सांगून लोकांमध्ये काही फार वाढ झालेली नाही ह्याच्यामुळे. त्यामुळे किमान एवढी जरी लोक उद्या ऐकायला आले, आपल्याबरोबर एक एक जण घेऊन आले, तरी छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आपल्याला उद्या ऐकता येईल आणखी. मग छत्रपती नंतर आग्र्याला गेले का, त्या पुढं काय झालं सगळं माहिती असेल तरी त्यातल्या खाचखळगा आपल्याला माहिती नसतात. त्या मुद्दाम ऐकायला उद्या रात्री पुन्हा 9 वाजता कीर्तन सुरू होईल असं म्हणतो आहे. पण लोकच मुळात 9:45 शिवाय येत नाहीत. बुवाची झांज बाहेर ऐकू आली की चला जाऊया. आता तुम्हाला सांगतो, ग्वाल्हेर सारख्या ठिकाणी मी कीर्तनाला गेलो होतो. ग्वाल्हेरच्या आबा महाराज मठामध्ये 2 वर्षाचा मला अनुभव आहे. कीर्तनकार मी असो नाही, कुठलाही कीर्तनकार मंदिरामध्ये येण्यापूर्वी किमान 150 माणसं जागा अडवून बसतात कीर्तनाला. महाराजांसमोर खोटं नाही बोलणार. किमान 100-125 माणसं जागा अडवून बसतात. आणि नंतर कीर्तनाचा नमन सुरू होतंय ना होतंय तोपर्यंत किमान 250-300 माणसांनी सगळं मंदिर फुल पॅक झालेलं असतं. तिथली कीर्तनं मंदिराचं मिळणारं, आता आहे ते स्पष्ट सांगतो, त्या मंदिरामधून मिळणारं मानधन कीर्तनकाराला अतिशय कमी आहे. सगळी कीर्तनं बुवाचं पोट कोण भरत असेल तर आरतीमध्ये टाकणारी लोक बुवाचं पोट भरतात. म्हणजे विचार करा, लोक किती कीर्तनाला येत असतील. किमान 250-300 माणूस रोजचा कीर्तनाला असतो आणि निम्मा माणूस कीर्तनकार येण्यापूर्वी जागा अडून, कीर्तनकाराला जागा करत जायला लागतं माणसांमधून. इथं कीर्तनकार आला तरी सगळ्या खुर्च्या रिकाम्या आणि बैठका रिकाम्या. बरं ते इथलंच नाही, बरं अनेक ठिकाणचा हाच त्रास आहे बुवाला. आता म्हणून म्हटलं काय सवय झालेली. आता सज्जन हो,
आम्ही तिघं सज्जन होत असं म्हणायचं आणि सुरुवात करायची. काय दुसरा पर्याय काहीच नाही. त्यामुळे आपल्याबरोबर किमान आपल्याच छत्रपतींचा इतिहास ऐकण्यासाठी, शंभूराजांचा इतिहास ऐकण्यासाठी अधिकाधिक माणसांनी इथे यावं. महाराजांच्या